नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर असं म्हटलं जातं, चित्त समाधानी तरी विषही वाटे सोनं. चित्त समाधानी तरी विषही वाटे सोनं. मन जर अस्वस्थ सुखातही वाटे दुःख. खरं आहे ना? तर आजचा आपला अभंग सुद्धा अशाच प्रकारे आहे. आजचा आपला अभंग आहे, चित्त समाधान तरी विष वाटे सोनं. बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय. मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. खूप छान प्रकारे याचा भावार्थ आहे. तो जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांच्याकडूनच या अभंगाचा अर्थ जाणून घेऊया. नमस्कार भाईजी. नमस्कार. तर आजचा आपला हा अभंग, यातली पहिली ओळ जे आहे, चित्त समाधान तरी विष वाटे सोने, याचा बरं काय गूढ अर्थ आहे? याचा गूढ आणि एक आध्यात्मिक अर्थ म्हणजेच, जर आपलं चित्त हे अस्वस्थ असेल तर आपल्याला जीवनामध्ये सोनं जरी पुढं ठेवलं बरोबर तरी ते एकदम विषासारखं वाटतं. म्हणजेच प्रॅक्टिकल जर आपण बघितलं, घरामध्ये आपण बघतो की एखादा व्यक्ती जर आजारी असेल, त्याचं उदाहरण म्हणजे, तर त्याच्यापुढं 56 प्रकारचं जरी जेवण ठेवलं बरोबर तरी तो मधून अस्वस्थ आहे, त्या 56 प्रकारची गोडी त्याला तो घेऊ शकत नाही. बरोबर म्हणजे त्याला त्याचं काहीही महत्त्व नाही आहे. महत्त्व म्हणजेच तो इच्छा असूनही त्याचा स्वाद घेऊ शकत नाही, फक्त तो बघू शकतो. अच्छा. तसंच आपण जीवनामध्ये बघतो की अभंगामध्ये महाराजांना हे सांगायचं आहे की सुख आणि समाधान ह्या आंतरिक मनाच्या स्थितीवर आधारित आहे. बाहेरील गोष्टीवर सुख आणि समाधान हे आधारित नाही आहे. बरोबर. किंवा आपण बघतो की मनुष्याला जीवनामध्ये खूप काही ज्या वेळेला त्याचे जवानीचा पिरियड असतो, त्यावेळेला धन कमावण्यामध्ये पूर्ण एनर्जी तो लावतो, पूर्ण त्याच्या मागं तो लागतो. आणि ज्या वेळेला सर्व धन कमवतो, शरीराकडे तो ध्यान देत नाही. आणि ज्या वेळेला त्याला खाण्याची वेळ येते, त्याला वाटतं धन प्राप्त करून ठेवल्यानंतर त्याचा उपभोग घेण्यासाठी ज्या वेळेला तो लागतो, त्यावेळेला त्याचं शरीर त्याला साथ देत नाही. बरोबर. त्याचे दात पडलेले असतात, त्याला दिसत नाही. याच्यावरून मला आठवलं, म्हणतात की दात है तो चने ने, चने है तो दात ने. हां, म्हणजे की ज्या वेळेला दात होते त्यावेळेला खायला नव्हतं, आणि आज दात पडले तरी आसून तो खाऊ शकत नाही. बरोबर. म्हणजेच याचं तात्पर्य असं आहे की मनुष्यानं जीवनामध्ये नेमकं हे जाणून घ्यायचं आहे, महाराजांना सांगायचं आहे. आणि याचा आध्यात्मिक अर्थ आहे की सुख समाधान हे बाहेरील गोष्टीवर आधारित नाही आहे. बरोबर. आपली मनाची स्थिती आनंदित ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही खुर्चीवर बसलेले आहे, सोफ्यावर बसलेले आहेत, तर हे तुमच्या मनाच्या आधारावर आहे की ते तुम्हाला किती कम्फर्टेबल आहे. ते किती हजाराचं असो, किती लाखाचं असो, बरोबर. परंतु तुमची जी मनाची स्थिती आहे, समजा तुम्ही रस्त्यानं चाललेले आहात, रस्ता खूप खराब आहे, हे माहीत आहे की गाडी खूप खालीवर होते किंवा जंप मारते, तर त्याच्यामध्ये मनाची स्थिती चांगला असणारा मनुष्य काय म्हणून की काय हरकत नाही, आपण त्याचा एन्जॉय करू त्या गोष्टीचा, की आपली ऑटोमॅटिक एक्सरसाइज होऊ राहिली. पण त्याच ठिकाणी मनाची स्थिती खराब असणारा म्हणणार काय हा रस्ता आहे, त्या रस्त्याला तो दोष देणार, गाडीला तो दोष देणार. बरोबर. समजा तुमची साडी, तुम्ही नवी साडी घातली, एखाद्या समारंभामध्ये तुम्ही गेला, बरोबर, आणि इतक्या आनंदात ती साडी घातली की माझ्यासारखी साडी कोणाचीच नाही. एकदम तुम्ही वारंवार त्याच्याकडे बघतात आणि
तुम्हाला वाटतं की लोक पण माझ्या साडीची महिमा करतील की अशी साडी कोणाचीच नाही. समजा त्या समारंभामध्ये एखादा वेटर तुमच्याकडे चहा घेऊन आला, तुम्ही टेबलवर बसलेले आणि ज्या वेळेला तो चहा घेऊन येतो किंवा तुम्ही सर्व बसलेले आणि एकदम खुशीचं वातावरण आहे किंवा लग्न समारंभ आहे. बरोबर. आता त्या ठिकाणी जर समजा कोणाचा हात लागला आणि तो चहा जर तुमच्या साडीवर जर सांडला, त्यावेळेला तुमची स्थिती काय होईल? बिघडणार, सारा जो आनंद आहे एका सेकंदामध्ये तुमचा नष्ट होणार. नष्ट होणार. म्हणजे मला सांगा की तुमची जी खुशी आहे कशावर आधारित होते? त्या साडीवर आधारित होते. बरोबर. कारण तुमचं जे मन आहे त्या साडीमध्ये गुंतलेलं होतं. तो समारंभात इतकं काही लोक एन्जॉय करतात, बरोबर. तरी तुमचं जे ध्यान आहे की माझी साडी खराब झाली, मी इतकी महागाची साडी घालून आले आणि या मुलानं याच्यावर चहा सांडला, म्हणजे तुमची खुशी गायब झाली. बरोबर. म्हणजे याचाच अर्थ काय झाला की आपण खुशीचा आधार, आनंदाचा आधार, समाधानाचा आधार हे बाह्य गोष्टींना ठेवला. बरोबर. लक्षात म्हणजे आलं वैभव, असेल? साधन वगैरे त्याला आपण जास्त महत्व देतो. म्हणजे अभंगाचा सांगण्याचा भावार्थ आहे की आपण एन्जॉय, समाधान छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण शोधू शकतो. बरोबर. एका लहान मुलाला जर आपण बघितलं तर त्याला आनंदित राहण्यासाठी काही मोठ्या गोष्टीची गरज नसते. त्याला फुगा जरी दिला किंवा एक खिलोना जरी दिलं बरोबर. तरी ते आनंदी राहतं. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये सुखी आणि आनंदी राहण्यासाठी खूप काही मोठ्या गोष्टींची प्राप्ती करण्याची गरज नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपण आनंद शोधू शकतो. ही कला आपण अवगत केली पाहिजे, हे महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे. खूप छान प्रकारे मला याच्यावरून आठवते की म्हणतात ना, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. आपण आनंद मानला तर तो सगळीकडे आपण आनंद तो मानू शकतो आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद मानायला हवा. जसं मन अगर आनंदित आहे तर तुम्हाला चोहीकडे आनंदच दिसेल. जर तुमचं मन जर दुःखी आहे तर एक चांगला समारंभ किंवा चांगली घटनाही तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. तुम्ही त्या घटनेलाही उदासीन नजरेनंच बघाल. बरोबर. म्हणजे मनाला सदैव आनंदित ठेवणं हे खूप काही गरजेचं आहे. खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं की मनाला आनंदित ठेवण्यासाठी काय करावे हे तुम्ही यातून व्यक्त केलेलं आहे. आपली जी दुसरी ओळ आहे ते आहे बहु खोटा अतिशय. याचा काय भावार्थ आहे? जिथं खोटेपणा आहे, जिथं वरवरची स्तुती आहे, बरोबर. तिथं थांबणंही काही फायद्याचं नाही आहे. किंवा ती जी खोटी महिमा आहे, एखादं जर वर्णन करत असेल तर त्याच्यात तो आनंद नाही आहे. बरोबर. महाराज सांगतात की हे वरवरचं जे आहे, हे जे खोटेपणा आहे, हा एक अल्पकाळाचा आहे, थोड्या काळाचा आहे आणि तो दुःख देणारा आहे. बरोबर. या अभंगातून महाराजांना सांगायचं आणि तो आपल्याला नको आहे. न आपण दुसऱ्यांच्या म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की दुसऱ्यांसाठी त्याचा उपयोग करायचा नाही किंवा आपल्या जीवनासाठीही हा जो खोटेपणा, पहिल्या अभंगात आपण बघितलेलं आहे की खोटं बोलणं किती जीवनामध्ये हानिकारक आहे. बरोबर. तर त्याच ठिकाणी महाराजांना हे सांगायचं आहे. खूप छान प्रकारे याचा पण तुम्ही अर्थ सांगितलेला आहे. आता आपण त्याच्या पुढच्या ओळीकडे वळूया. त्याची पुढची ओढ आहे, मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. याचा काय भावार्थ आहे? जर आपल्या मनामध्ये मनस्ताप असेल तर चंदन सुवासित असूनही ते दाहक म्हणजे आगीसारखं अनुभव होतं. बरोबर. म्हणजे या ठिकाणी खूप सुंदर अर्थ अभंगामध्ये सांगितलेला आहे की जर तुम्ही दुःखी असाल, दुःखी मनानं जाल तर तुम्हाला फुलातून पण सुगंध अनुभव होणार नाही. कारण तुमचं मनाची स्थिती जर ठीक नाही आहे. खरंच. आणि जर मन आनंदित असेल तर तुम्हाला एखाद्या ज्या फुलातून सुगंध चांगला नाही येत तरी तुम्हाला असं वाटेल की नाही याच्यातून सुगंध येतो. म्हणजे या ठिकाणी हे सांगायचं आहे की एखाद्या गोष्टीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन महाराजांना सांगायचा आहे. हा जर तुमचा सकारात्मक असेल तर तुम्ही नकारात्मकतेतून पण एखादा तरी गुण एक जीवनामध्ये अंगीकार करतात. परंतु जर तुमची मनाचीच जर स्थिती आहे, खराब आहे, तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आनंद निर्माण होऊ शकत नाही.
म्हणजे सुखातही तुम्हाला दुःख वाटेल. हां, सुखातही त्या ठिकाणी तुम्हाला दुःखाचाच अनुभव जीवनामध्ये निर्माण होईल. बरोबर. खूप छान प्रकारे तुम्ही अर्थ सांगितलेला. कारण आपण बघतो की ज्याला सुख शोधायचं आहे, तो एका फुलामध्ये, फुलपाखरामध्ये, निसर्गरम्य वातावरणामध्ये, कशातही तो सुख शोधतो. प्राणी असतात आपल्या घरामध्ये, पक्षी असतात. काही-काही लोकांना आपण बघतो की हे जे मोर असतात, पक्षी असतात, संध्याकाळी ते लोकं बाहेर बसल्यानंतर त्यांना धान्य टाकतात. बरोबर. तर ते जवळ येतात. त्याच्यामध्ये त्यांना खूप आनंद येतो. काही खांद्यावर बसतात पाखरं, कारण त्यांना ती सवय आहे की आपल्याला इथं हे धान्य मिळतं. तर बरोबर. तो जो आनंद आहे त्या व्यक्तीला खूप मिळत असतो. म्हणजे तर तुम्ही घ्यायचं ठरलं तर आनंद कुठून पण घेऊ शकता. आणि ज्याला ते आनंद घेण्याची सवयच नाही, दुःखीच राहण्याची सवय आहे, तो कुठं जरी गेलं तर तिथं तो काहीतरी कमीच वर्णन करणार किंवा कमीच त्याच्यामध्ये काढणार. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं पक्ष्यांचं जे उदाहरण तुम्ही सांगितलेलं, की पक्षी, झाडं वगैरे हे निसर्ग जे आहे ते तर चहूकडे आहे आणि प्रत्येक दिवशी आहे ते. पण प्रत्येक मनुष्य त्याचा आनंद नाही घेत. प्रत्येक मनुष्य जसं आता आपण विदेशामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये म्हणा आपण, त्या ठिकाणी सुद्धा पशु-पक्षी आहेतच, निसर्ग आहेतच, पण त्याचा कोणीही आनंद घेत नाही. वास्तविक आज मनुष्य आपलं जे बालपण आहे ते विसरून गेलं. विसरून गेलेलं. आपण आपल्या बालपणाला जर आठवण केली, म्हटलं जातं की तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर बचपन के दिन कभी भुला न देना. भुलाणं देणं. तर लहानपणचे जे दिवस आहे ते कधीच आपण विसरायला नाही पाहिजे. बरोबर. मनुष्य आजच्या विज्ञानच्या युगामध्ये किंवा ह्या सायन्सच्या भागदौडमध्ये इतकं काही स्वतःला विसरून गेलेलं आहे. घरात सर्व काही आहे, त्याचा उपभोग तुम्ही किती करताय? बरोबर. सर्वात पहिला हा आपल्या भाविकांना प्रश्न आहे. सर्व काही आहे तुमच्याकडे, पण त्याचा उपभोग तुम्ही किती करता? जर विचार केला, त्या वस्तू तशाच पडून आहे, त्याचा तुम्ही उपभोग घेतच नाही. तुम्हाला वाटतं की अजून पाहिजे, अजून पाहिजे, बरोबर. याच्यापेक्षा चांगली वस्तू पाहिजे, परंतु त्याचा आज उपभोग तुम्ही किती घेता याच्यावर तुमचा आनंद आहे. मनाच्या स्थितीवर पूर्ण अभंगच महाराजांचा मनाच्या स्थितीवर आहे की जसं मन आहे तसं तुम्हाला त्या आनंदाचा अनुभव. जसं म्हणलं जातं की मन चंगा तर काठवतीत गंगा. बरोबर. जर मन आनंदित आहे तर तुम्हाला सर्व काही आनंद आणि सर्व काही प्राप्तीचा या ठिकाणी अनुभव होतो. खूप छान प्रकारे की आपलं जे आपण जरीही मोठं झालं तरी सुद्धा आपलं जे मन आहे ते विशाल असलं पाहिजे आणि लहान बनवून जर राहिलं आपण तर नेहमी आपण खुश राहू, आनंदी राहू, हा याचा भावार्थ. हां, आता जाता जाता आमच्या भाविकांना, आमचे जे भक्त भाविक आहेत त्यांना तुम्ही आध्यात्मिक काय संदेश देऊ इच्छिता? तर या ठिकाणी पूर्ण अभंगामध्ये विस्तृत रूपामध्ये तर आपण बघितलेलंच आहे, परंतु या ठिकाणी हाच एक संदेश आहे की आपण जीवन जगत असताना कसलीही परिस्थिती असो त्याच्यामध्ये आपल्याला आनंद शोधायचा आहे. आपल्या मनाला जर आपण आनंदित ठेवलं तर विषम परिस्थितीमध्येही आपण चांगल्या गुणांना घेऊ शकतो. या ठिकाणी महाराजांना अभंगामधून जसं चंदनाचं उदाहरण दिलं आहे की जर आपलं मन आनंदित नसेल तर त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला मनस्ताप करतात. आपल्या जीवनामध्ये जर आपण दुसऱ्यांना फुलं वाटवण्याचा किंवा फुलं देत राहिलो तर सर्वात अगोदर आपले फुलं आपलाच हात सुगंधित करतात, हे आपण विसरता कामा नये. तर जीवन जगत असताना आपण आपला जो खर्च आहे हा ज्यादा मानपान किंवा भौतिक गोष्टीमध्ये खर्च न करता दानामध्ये जर आपण त्याला वापरलं तर निश्चित आपल्याला त्या गोष्टी सुख आणि समाधान आणि आनंद देतील. हा या ठिकाणी आध्यात्मिक अर्थ आपल्या भक्तांना आपण सांगू इच्छितो. खूप छान प्रकारे तुम्ही अर्थ सांगितलेला. तुम्ही इथे आलात आणि छान प्रकारे अर्थ सांगितलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपका भी बहुत बहुत धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आजच्या आपल्या या अभंगातून आपण पाहिलं आहे की खरा आनंद कशामध्ये आहे ते आपण पाहिलं आहे आणि असाच अर्थ जाणून घेण्यासाठी परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.